आमचं वटपौर्णिमाचा उपवास होता, व्रत होतं. आणि मग आईला मी म्हटलं, मी तुला ब्राह्मणाला घरात घेऊ देणार नाही, आणू देणार नाही. म्हणजे मैत्रिणी म्हणून ब्राह्मण येऊ देत, पण ती पुजारी म्हणून ते इथे नको आहेत मला. स्वयंपाकाला बाई लावणं हे आमच्याकडे फारच कठीण काम होतं, की बाहेरची बाई येणार आणि ती स्वयंपाक करणार वगैरे. पण त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी होकार दिला किंवा त्यांनी मला सांगितलं की हरकत नाही, तुला बाहेरची कामं करायची आहेत, लिखाण करायचं आहे, कार्यक्रम करायचे आहेत, तुला शैक्षणिक संस्था काढायची आहे, ही कामं करायची आहेत, तर तू म्हणजे काहीतरी एका वेळेला सगळं तर नाही ना आपण करू शकत. एरवी एखाद्या गृहिणीला वाटलं असतं की त्यांनी होम किचन सुरू करावं, फार फार तर एखादं रेस्टॉरंट सुरू करावं. तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज काढावं असं का वाटलं? कारण की ते होम किचन वगैरे सुरू करून काय आहे, मी तुम्हाला 1-2 जणांना जॉब देऊ शकले असते. बरोबर. आणि मी त्याच्यात अडकून गेले असते. पण मला तसं नव्हतं करायचं. जे 80-90% मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत त्यांचं चांगलंच होतं हो सगळीकडे करिअर. ते हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आले तरी तिथे ते टॉपला जाणार आहेत किंवा कुठेही गेले तरी त्यांच्यासाठी सगळी दारं मोकळी आहेत. पण जे सामान्य मुलं आहेत त्यांच्यासाठी काय, तेही ह्या ठिकाणी चांगलं करिअर करू शकतात. कुठेतरी आपण गेलेलो आहे हॉटेलमध्ये आणि अचानक एखादा विद्यार्थी आपल्याला भेटतो, तर हे खूप प्लेझंट सरप्राईज असतं. कदाचित आपण ते विसरलेलो असतो, पण तो आपल्याला आठवण करून देतो की मॅडम मी तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, मी उषादेवी कॉलेजचा विद्यार्थी आहे. आणि अचानक पायावरती वाकून नमस्कार करतात. म्हणजे असं वाटतं की अरे आपण नाहीये तेवढे मोठे, पण ही मुलं आपल्याला एवढा रिस्पेक्ट देतात. खूप म्हणजे खूप कमावलंय असं वाटतं. नमस्कार, मी मनीष पंडित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो यशोगाथाच्या एका नवीन भागामध्ये. या पॉडकास्टमध्ये आपण अनेक यशस्वी व्यक्तिमत्वांना भेटत असतो आणि आजही आपल्या स्टुडिओमध्ये एक असंच व्यक्तिमत्व आलेलं आहे. त्या सध्या ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेतच, पण याचबरोबर त्या एक यशस्वी व्यावसायिका आहेत. त्यांचं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे, त्याच्याबद्दलही आपण ऐकणार आहोत. आणि त्यांचा आजवरचा लेखिका म्हणून जो प्रवास झाला त्याच्याबद्दलही आपण गप्पा करणार आहोत. तर भेटूया या चतुरस्र व्यक्तिमत्वाला. आपण भेटणार आहोत मनीषा राजपूत मॅडम यांना. मॅडम नमस्कार. मी तुमचं यशोगाथा पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. तर मॅडम, तुमचा हा यशस्वी प्रवास आपण उलगडणार आहोत पुढच्या 40-45 मिनिटांमध्ये. मला तुमच्या लहानपणापासून तुमचा प्रवास ऐकायला आवडेल. कसं होतं तुमचं लहानपण? माझे वडील ITI मध्ये इन्स्ट्रक्टर होते. अंबरनाथलाही होते, मुलुंडला होते, पण त्यांच्या बदल्या व्हायच्या. त्याच्यामुळे अवघा महाराष्ट्र आम्ही फिरून आलोय. त्यांच्या बदलीच्या गावी आम्ही जात असू. आणि आमचं हायस्कूल लाईफ जेव्हा होतं तेव्हा त्यांची बदली वाणगाव येथे झाली. डहाणूजवळ वाणगाव आहे. आणि मग वाणगावला JMT हायस्कूलमध्ये आणि तिथल्या झेडपीच्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं. पण फार मजा आली आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तिथे घडलो. एका चाळीमध्ये आम्ही भाड्याने राहत होतो, कारण बदलीचंच म्हणजे सतत बदली होणारी असल्यामुळे स्वतःचं घर तिथे नव्हतं. ते घर आमचं इथे मुंबईतच होतं. आणि मग तिथे जी आमचं जडणघडण झाली, तर त्या जडणघडणीत जसं शाळेचं योगदान आहे, आमच्या आजूबाजूचा परिसर आहे ज्यांनी आम्हाला घडवलं, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझे आई आणि वडील. माझे वडील म्हणजे आमच्या घरातले एकदम दीपस्तंभ म्हणूया. अजूनही आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. म्हणजे माझी आई खूप श्रद्धाळू, म्हणजे इतकी श्रद्धाळू की संतोषी मातेचं व्रत करणार, कुठे यज्ञ असेल तिथे जाणार आणि पोथी वगैरे सगळं वाचणं वगैरे, असं तिची ती श्रद्धा होती. आम्ही सुद्धा लहानपणी रामरक्षा स्तोत्र म्हणणं, सगळ्या आरत्या म्हणायचो. संध्याकाळ झाली की हे सगळे संस्कार आमच्यावरती लहानपणापासूनच होते. आणि वडील मात्र श्रद्धाळू होते, पण श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे जात नाहीये ना याची काळजी ते सतत घेत असत. सजग होते फार, की ती सीमारेषा पार होत नाहीये ना आईकडून, त्याचीही ती काळजी घ्यायची. आई तशी होती. आई पण अशी वाहत जाणारी नव्हती ह्या सर्व गोष्टी, पण एकंदरीत वातावरण आमच्या घरात असं होतं. पण माझे वडील खूप विवेकी विचारांचे होते आणि प्रगतिशील विचारांचे होते. आणि आईची सुद्धा माझी स्वप्न फार मोठी होती. मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं असं तिला वाटत होतं. आणि शाळा तर खूपच छान होती. खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षक, चांगलं शिकवणं असं होतं.
आणि खूप चांगले दिवस आमचे वाणगावला गेले. म्हणजे अजूनही आम्ही ते कधीच विसरू शकणार नाही. अत्यंत संस्मरणीय असे ते दिवस होते. लेखनाची आवड तिथपासूनच रुजली? म्हणजे त्याची बीज पुन्हा लहानपणातच तुम्हाला पाहायला मिळेल की माझ्या आईला वाचनाची खूप आवड होती. म्हणजे वडिलांना माझ्या वाचनाची फारशी आवड नव्हती, पण वर्तमानपत्र मात्र कोळून प्यायचे वडील. राजकारणावर किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांची चर्चा, अद्ययावत सगळं ज्ञान त्यांच्याकडे असायचं. आणि आईला वाचनाची एवढी आवड होती की आमच्या घरामध्ये दिवाळी अंकांची लायब्ररी असायची. म्हणजे घरी यायचा एक माणूस की ते अंक घेऊन, आणि मग आई त्याच्यातली निवड, असं वर्षभर ते अंक तो दर आठवड्याला बदलून 2-4 अंक देऊन जायचा. शिवाय वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या घरात असायच्या. म्हणजे आईला ती वाचनाची आवड असल्यामुळे वडिलांनी आईसाठी लायब्ररीज लावलेली होती. आणि मग आईचं वाचन आणि आईचा पण एक छान असा समूह मैत्रिणींचा चांगला होता की जिथे चांगल्या प्रकारच्या चर्चा व्हायच्या. म्हणजे लिखाण आणि वाचनाची जी आवड आहे ना ती माझ्या आईकडून आली, पण तो काय लिहायचं तो जो विचार आहे ना तो विचार माझ्या वडिलांकडून आला. तो विवेकी जो विचार आहे तो माझ्या वडिलांकडून आला आणि तिथे ती बीज पेरली गेली. अच्छा. आणि मग त्याच्यातनं लेखन जे सुरू राहिलं ते कायम तुम्ही लिहित राहिलात का कसं? नाही, खरं म्हणजे लेखन तेव्हा सुरू झालंच नाही. ते फक्त रुजलं मनामध्ये, बीज रुजलेलं होतं. कारण की एकदा शाळेमध्ये असताना मराठीच्या तासाला आमचे NV चौधरी सर होते, आता ते नाही आहेत. तर त्यांनी अखंड म्हणून कविता आहे यांची, महात्मा ज्योतिराव फुलेंची, ती आम्हाला शिकवली. आणि ती शिकवल्यानंतर त्यांनी सांगितलं की देवापर्यंत जर पोचायचं असेल तर त्याच्यासाठी ब्राह्मणरूपी दलालाची काहीच गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या शुद्ध भावाने नमस्कार करा तरी तिथे तुम्ही पोचता. आणि मग पुन्हा वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे की चराचरामध्ये परमेश्वर आहे, आणि मग तसं असताना तुम्हाला मध्यस्थीची काय गरज आहे. तुम्ही छानपणाने भक्तिभावाने करा, सगळं काही तुम्हाला शांतता आणि समाधान त्याच्याने मिळेल. आणि मग तो विचार माझ्या मनात, मी तो घेऊन आले शाळेतून आणि आईला मी सांगितलं. आईचं वटपौर्णिमाचा उपवास होता, व्रत होतं. आणि मग आईला मी म्हटलं मी तुला ब्राह्मणाला घरात घेऊ देणार नाही, आणू देणार नाही. म्हणजे मैत्रिणी म्हणून ब्राह्मण येऊ देत, पण ते पुजारी म्हणून ते इथे नको आहेत मला. तर मग आई म्हणाली मग पूजा कोण म्हणणार. मी म्हटलं मी पुस्तकात आहे ना, मी वाचेन. आणि मग आई म्हणाली ठीक आहे. आई पण तशी पुरोगामी होती. मग मी म्हटलं तुझ्या समाधानासाठी करायची आपल्याला तर करूया. आणि म्हणून मग मी ती पोथी वाचली आणि आईने अक्षरशः माझ्या पायावरती डोकं ठेवलं. मी छोटीशी होती, 7वीची होती मुलगी, आणि आईच्या मैत्रिणी होत्या त्या बरोबरीत. पण म्हणजे त्यांनी खूप ते अगदी विनोदाने आणि हसत, काय म्हणतात त्याला, सहजपणाने ते घेतलं. खेळकरपणाने त्यांनी ते घेतलं. आणि मग त्यानंतर मात्र मग कधी म्हणजे आई खूपच फ्लेक्झिबल होती आणि ती फ्लेक्झिबिलिटी तिच्यामध्ये नंतर कायमस्वरूपीच आली. शिवधर्म हा जे नवीन पुस्तक तुमचं नुकतंच प्रकाशित झालं आहे, तिथपर्यंत कसे काय पोहोचलात? ते लिखाण कसं कुठे पूर्ण झालं? खरं म्हणजे हे जे लेख लिहिलेत मी शिवधर्माचे, हे 20-25 वर्षापूर्वी लिहिलेत. अच्छा. हां, हे लेख आत्ताचे नाही आहेत, 20-25 वर्षापूर्वीचे आहेत. त्यावेळेला मी ज्ञानसाधना महाविद्यालयात नुकतीच लागलेली होती नोकरीला. सतीश प्रधान साहेबांचं जे ज्ञानसाधना महाविद्यालय आहे तेथे. आणि तेथे नोकरीला लागल्यानंतर एक अनिल पाटील म्हणून उपनगर अभियंता ह्याचे महापालिकेचे, ठाणे महापालिकेचे, ते आमच्या घरी आले होते. आणि त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की हे खूप चांगलं काम करतायत, समाजाच्या चळवळीचं एक चांगला विवेकवादी विचार पसरवण्याचं काम करतायत. आणि मग त्यांनी सांगितलं की तुमचे म्हणजे एका कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करत होते. मला वाटतं सप्तशृंगी खानदेश मित्र मंडळाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी केलं. आणि त्यांनी ते पाहिलं की ही मुलगी फार स्पष्ट बोलतीये आणि निर्भीड आहे, तिचे स्वतःचे असे काही विचार आहेत. आणि मग ते आमच्या घरी आल्यानंतर जेव्हा आमचं पुन्हा वैचारिक देवाणघेवाण झाली तेव्हा आमची मतं खूप जुळली. आणि मग त्यांनी मला म्हटलं की तुम्ही ह्याचं काम कराल का? तर मी म्हटलं जरूर करीन. आणि मग त्यावेळेला त्यांचं शिवधर्म हे साप्ताहिक निघत होतं. अच्छा. हां, मग त्याच्यात तुम्ही लिखाण कराल का? तर म्हटलं जरूर करीन, कारण की हे माझे ज्योतिबा फुल्यांचे जे विचार आहेत
ते त्यांचे विचार होते. आणि म्हटलं तेच विचार माझे पण आहेत, कारण की मी 7वीला ज्योतिबा फुल्यांचा विचार माझ्या मनात रुजलेला होता. आणि त्या रुजलेल्या बीला इथे मला जमीन मिळाली. बरोबर. आणि त्याला खत पाणी मिळालं आणि मग ते फुललं. आणि मग ते लेख मी लिहू लागले आणि ते लेख लिहायला लागल्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली. आणि विशेष म्हणजे ते मराठा सेवा संघाचं ते काम होतं. आणि मराठा सेवा संघामध्ये त्यावेळेला आह साळुंके फार मोठे विचारवंत आहेत, हरी नरके फार मोठे विचारवंत आहे, म्हणजे आत्ताच त्यांचं निधन झालं. तर यांचे लेखही त्यात येत होते. खरं म्हणजे त्यावेळेला मला एवढी समज नव्हती की ही केवढी मोठी माणसं आहेत. मी नंतर त्यांचं वाचन करायला लागले आणि मग मी अगदी भारावून गेले की खूप वेगळ्या पद्धतीने ही माणसं विचार करतात जगण्याचा आणि सर्व बहुजनांचा विचार करतात, फक्त स्वतःचा नाही. की विवेकवादी हा विचार आहे आणि ही विचारांची ज्योत आपल्याला सर्व समाजामध्ये नेली पाहिजे. की हे जे युगपुरुष होऊन गेले की शिवाजी महाराज आहेत, की काय जबरदस्त विचार होते त्यांचे. आणि त्या शिवाजी महाराज तर आपल्याला कळले मुळात ज्योतिबा फुल्यांमुळे, कारण त्यांनी ते संशोधन केलं आणि कुणब्यांचा राजा असं म्हणून त्यांचा शोध त्यांनी लावला की त्यांचं कार्य किती मोठं आहे. त्यांचं मोठेपण जगाला दाखवण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं. हे हरी नरकेंनी सिद्ध करून दाखवलं. आणि मग मी म्हटलं की अरे हे फारच भारी आहे. आणि ज्योतिबा फुल्यांचं ज्यावेळेला मी सगळं ऐकलं वाचलं तेव्हा तर मी इतकी भारावून गेले की हा माणूसच जगावेगळा आहे असं मला वाटलं. की एवढा पैसा आहे म्हणजे तुम्ही हरी नरकेंचं जर संशोधन पाहिलं तर लक्षात येईल की 1880 साली टाटांच्या कंपनीचा जो टर्नओव्हर होता त्यांच्यापेक्षा जास्त मोठा टर्नओव्हर महात्मा फुल्यांच्या कंपनीचा होता. अच्छा. हां, म्हणजे 5 कंपन्यांचे मालक असलेले महात्मा फुले, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असलेले महात्मा फुले, काय कमी होतं ह्या माणसाला. आणि एवढं सगळं असताना हा माणूस सर्वसामान्य माणसांसाठी लढतोय, एक वेगळा विचार देऊ पाहतोय, एका परंपरेला छेद देऊ पाहतोय. आणि ह्याच्यामध्ये कुठलाही त्याचा स्वार्थ नाही, तर मानवता धर्म, समानता, की कुठेतरी असमानतेच्या तत्वावरती बीजं आपल्या धर्माची रुजली आहेत का, आणि ती आपण आता गाडली पाहिजे आणि समानता आणली पाहिजे. म्हणजे स्त्री पुरुष समानता मला म्हणायचं आहे की स्त्री पुरुष समानता म्हणजे इतका छान आहे आपला खरं धर्म, परंतु ह्याच्यामध्ये असमानतेची बीजं आहेत. ती जर आपण घालवली तर आपला धर्म शुद्ध होईल. स्त्री पुरुष समानता येईल, किंवा वर्ण जातीभेद आहे त्याच्यामध्ये उच्च नीचता आहे, ते जर समाप्त झालं तर एकच मानवता आणि मानव धर्म आणि मानवजात हे जे काही एक सुंदर असं चित्र त्यांच्या मला लेखनातून वाचायला मिळालं त्याच्याने मी खरंच खूप प्रभावित झाले. आणि मग आपल्या धर्मामधल्या ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी लिखाण करायला सुरुवात केली. आणि शिवधर्म पुस्तक करावं असं कधी वाटलं? हां, आता हे लेख लिहून माझे म्हणजे 20-25 वर्षापूर्वी, पण सगळे लेख तर मला सापडलेच नाहीत कारण की ते गेले. म्हणजे त्यानंतर घर बदललं, बऱ्याच रिनोव्हेशन झालं, तर 6च लेख मला त्यावेळेचे सापडले. आणि हल्लीचे माझे 4 लेख आहेत. ते एकूण 10 लेखांचं हे पुस्तक आहे. तर हे आता कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये आमचे प्रदीप ढवळ सर आहेत, बाळ कांदळकर सर आहेत, यांच्या सहवासात आल्यानंतर ते म्हणाले की मॅडम तुम्ही एवढं काम करता, सूत्रसंचालन करता, खूप चांगलं बोलता, तर तुम्ही एक पुस्तक तुमचं आलं पाहिजे. आता मी म्हटलं पुस्तक आलं पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की आपले पूर्वीचे लेख आहेत, मग आपण त्या लेखांचं पुस्तक करूया का. आणि मग मला कांदळकर सर म्हणाले की तुम्ही अवश्य याचं पुस्तक करा. आणि मग पुस्तकाच्या दिशेने मी कामाला लागले. आणि मग पुन्हा म्हणजे मधला जो काळ बराच निघून गेलेला होता नोकरीच्या आणि ह्या सगळ्या व्यापात, पुन्हा हॉटेल मॅनेजमेंटचं व्यवस्थापन वगैरे सगळं सुरू झालेलं होतं. ह्या सर्व व्यापामध्ये पुन्हा हे काम माझं मागे पडलेलं होतं आणि तो धागा आता पुन्हा जोडला गेला. शिवधर्म ह्या पुस्तकाची बीजं इथे रुजली गेली आणि हे पुस्तक पूर्ण एकत्रित करून ते प्रसिद्ध करावं असं त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं. आणि मग मी माझे पती श्री राजेंद्र राजपूत हे मुख्याध्यापक म्हणून आत्ताच निवृत्त झाले, तर त्यांना ही कल्पना सांगितली, तर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले की वा, खूप चांगली गोष्ट आहे की माझा निवृत्तीचा कार्यक्रम येतोच आहे, मग त्यावेळेला तू तुझ्या पुस्तकाचंही प्रकाशन करून टाक. आणि मग असा एक योग जुळून आला आणि इतक्या कमी कालावधीमध्ये अगदी 1 महिन्यामध्ये लगेच ते पुस्तक आम्ही तयार केलं आणि ते त्यांच्या निवृत्तीच्या समारंभामध्ये. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो असं म्हणावं लागेल आता.
कारण की हे जे विचार आहेत ना, हे सर्वसामान्य पारंपरिक विचारांना छेद देणारे आहेत. माझे मिस्टर पण पारंपरिक विचारांचे होते, पण जेव्हा ते माझ्याकडून हे सर्व ऐकत होते तेव्हा ऐकताना त्यांच्यामधला पण विवेक जागा होत होता आणि त्यांना ते पटत होतं. आणि पटल्यानंतर ते म्हणायचे की तू म्हणतेय ते बरोबर आहे, म्हणजे त्याच्यात तथ्य आहे आणि हे असं आहे, पण ह्याच्यात बदल झाला पाहिजे, हे पण बरोबर आहे. हे त्यांना पटायला लागलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. आणि घरामध्ये म्हणजे मला त्यांनी मोकळीक दिली की तुझ्यामध्ये आहे कला किंवा सगळं काही करण्याची, तर तू बाहेर जा. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 20 वर्षापूर्वी घरामध्ये स्वयंपाकाला बाई लावणं हे आमच्याकडे फारच कठीण काम होतं, की बाहेरची बाई येणार आणि ती स्वयंपाक करणार वगैरे. पण त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी होकार दिला किंवा त्यांनी मला सांगितलं की हरकत नाही, तुला बाहेरची कामं करायची आहेत, लिखाण करायचं आहे, कार्यक्रम करायचे आहेत, तुला शैक्षणिक संस्था काढायची आहे, ही कामं करायची आहेत, तर तू म्हणजे काहीतरी एका वेळेला सगळं तर नाही ना आपण करू शकत. म्हणजे मुलांचं संगोपन तर मी करत होते, त्यांच्यावर संस्कार त्याच्यातलाही आनंद मी घेतला सगळा. पण मग जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा मी पुन्हा घर कसं ऑटो मोडवर जाईल आणि इतर कोणाचीही कशी गैरसोय होणार नाही याचाही विचार करून तशा पद्धतीचं नियोजन केलं आणि बाहेर पडून मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकले. पहिल्याच पुस्तकाला एवढा सुंदर प्रतिसाद लाभला. आपण आधी बोलत होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की पहिल्याच दिवशी या पुस्तकाच्या 3000 प्रती विकल्या गेल्या. हा स्वतःमध्येच एक विक्रम आहे आणि कुठेतरी असं म्हणावं लागेल की समाजही जागृत होतोय आणि त्याचंच कदाचित ही पावती म्हणावी लागेल. कारण एकाच दिवशी एवढ्या प्रती जाणं, तेही जे विचार तुम्ही याच्यात मांडलेले आहेत ते कदाचित सध्याच्या समाज व्यवस्थेला छेद देणार, तरीही त्याच्या मागे या पुस्तकाला एवढी चांगली पसंती दिली वाचकांनी. त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? ज्या दिवशी पुस्तकाचं प्रकाशन झालं, प्रकाशन सोहळा झाला आमच्या सरांच्या निवृत्तीच्या दिवशी, तर त्या दिवशी मंगेश आवळे साहेब आलेले होते उद्घाटन प्रकाशन समारंभासाठी. त्यांनी जागेवरच 1000 प्रती घेतल्या. अच्छा. त्याच्यानंतर प्रस्तावना ज्यांनी लिहिलेली आहे श्री अनिल पाटील साहेब, तर त्यांनी लगेच 1000 प्रती त्याच दिवशी रात्री मला फोन करून सांगितलं की मला 1000 प्रती हव्यात आणि माणूस पाठवला आणि लगेच पैसे देऊन पुस्तकं घेऊन गेले. म्हणजे 2000 प्रती जागेवर गेल्या. त्यानंतर आमचे जे सगळे नातेवाईक वगैरे आलेले होते त्यांच्या सगळ्यांकडून किंवा जे काही कार्यक्रमाला आलेले सगळे जे म्हणजे लोक होते ह्या सर्वांनी जवळजवळ 1000 प्रती घेतल्या. म्हणजे त्यानंतर मी एका आठवड्यामध्ये तुम्हाला सांगते मी 4500 प्रती एका आठवड्यात गेल्या. अरे वा, खूप सुंदर. पहिलाच प्रयत्न आणि त्याला इतकं चांगलं यश मिळणं, इतका चांगला सपोर्ट मिळणं, एका लेखकाच्या दृष्टीने विचार केला तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे नॉर्मली आपल्या पहिल्या पुस्तकाकडनं कदाचित तुम्हीही एवढा चांगला रिस्पॉन्स एक्सपेक्ट केला नसेल आणि तो तुम्हाला मिळाला. मग आता या नंतरची पायरी काय आहे? शिवधर्मला इतका चांगला प्रतिसाद मिळाला, तुम्ही फक्त याच्यात 10च लेख लिहिलेले आहेत आणि तुमची जी विचारसारणी आहे ती लोकांना पटते हे तुम्हाला आतापर्यंत खपलेल्या प्रतींवरनं कळतंय. तर लिखाण पुढे चालू ठेवणार आहात का? शिवधर्मची नवीन आवृत्ती किंवा शिवधर्म 2 असं काही प्रकाशित करायचा विचार आहे का? आता सध्या तरी माझं PhD जे आहे ते या शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे, ते आधी पूर्ण करीन. त्यानंतर मग रिटायर्ड होण्याचा एक कालावधी जवळ येतोच आहे आणि त्यानंतर मग पूर्ण वेळ माझ्याकडे असेल तर त्यावेळेला मी नक्कीच अशा पद्धतीचं जे काही विवेकवादी जो विचार आहे हा समाजाला देण्याचा, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तरुण मुलांनी हे पुस्तक वाचायला हवं. शाळेतल्या 9वी-10वीच्या मुलांनी, 11वी-12वीच्या म्हणजे वैचारिक जडणघडणीचा जो कालखंड आहे ना मुलांच्या, विचार करून स्वीकारण्याचा किंवा प्रत्येक गोष्ट असं तासून घ्यायची विचारांवरती आणि स्वतःला पटली. कारण की महात्मा फुल्यांनी जो धर्म स्थापन केला त्याचं नावच सत्यशोधक आहे. सत्याचा शोध घ्या आणि जे सत्य वाटलं ते स्वीकारा, बाकीचं नाहीये ते सोडा, बरोबर, आणि पुढे चला. म्हणजे सत्याची कास धरा. संपूर्ण 100% सत्य कुणालाच गवसलेलं नाहीये, परंतु ते सत्य सापडलं नाही म्हणून अंधश्रद्धेचा विळखा जो लोकांच्या भोवती पडलेला आहे तर ते योग्य वाटत नाही मला. आणि म्हणून तुम्ही अंधश्रद्धांच्या आहारी जाऊ नका असं मला सांगायचं आहे की हळूहळू इतकी मोठी विज्ञानाने प्रगती केलेली आहे आणि शेवटी नाशिवंतच आहे सर्व. बरोबर, जन्म आहे तिथे मरण आहे, साम्राज्य आहे उदयाला येणार आहे तिथे विलीन पण होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे
उदय आणि अस्त हे तर चक्रच आहे सृष्टीचं, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण अस्त होण्याच्या भीतीनं तुम्ही अंधश्रद्धा ना जे कवटाळता आणि त्याच्यातून तुम्ही फारच काहीतरी चुकीची गोष्ट आपल्यासोबत होते, तर ती होऊ नये यासाठी हा एक विचार, विवेकवादी विचार समाजाला देणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. कारण की शिक्षणामधून हा विचार जितक्या ताकदीने जायला पाहिजे तितक्या ताकदीने तो जात नाही आहे. पण नवीन पिढी खूप चांगली आहे, ती वेगळ्या पद्धतीने विचार करते, ती अंधश्रद्धाळू नाही आहे, ती मेहनती पण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित ह्या पुस्तकाचा स्वीकार ती करते आहे असं वाटतंय मला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक प्रयोग केलेले आहेत, विद्यार्थी घडवण्यासाठी तुम्ही बरीच मेहनत केलेली आहे आणि तुमच्या परिचयामध्येही मी ते वाचलं की तुम्ही अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या लिडरशिप क्वालिटीज आणि इतर कलागुणांना वाव मिळावा म्हणून खूप काम केलेलं आहे. तर तुमच्या एक शैक्षणिक प्रयोगांबद्दल जरा सांगितलं तर आवडेल मला ऐकायला. मुळात ना शिक्षिका हा माझा पेशा आहे आणि माझं त्याच्यावर नितांत प्रेम आहे आणि माझ्या त्या सर्व विद्यार्थ्यांवर माझं खूप प्रेम आहे आणि हा विद्यार्थी घडला पाहिजे आणि समरसून घडला पाहिजे, 360 अँगलने घडला पाहिजे, असं एक थिंकिंग म्हणजे विचाराची प्रक्रिया माझी आहे. आणि त्या विचार प्रक्रियेतून माझ्या डोक्यातून अनेक उपक्रम, अनेक प्रयोग मला सुचत गेले. म्हणजे माझं D.Ed मुळात कोसबाडला झालं, अनुताई वाघांच्या संस्थेत. तिथपासूनच प्रयोग म्हणू शकतो आपण, कारण तिथे आम्ही बहिष्ठाल वर्ग चालवले. तिथे आदिवासी लोकांचे मुलांना शिकवणं, त्यातल्या प्रौढ साक्षरता वर्ग तिथे आम्ही घेतले. म्हणजे अगदी KG पासून तर PG पर्यंतचा असा माझा सगळा शिकवण्याचा शैक्षणिक प्रवास आहे. अरे बापरे. हो. D.Ed केल्यामुळे अगदी लहान स्तरावरील मुलांना शिकवणं आणि त्याच्यानंतर MA पर्यंतच्या मुलांना शिकवण्याचा हा प्रवास आहे. आणि ह्या संबंध प्रवासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या समोर अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करण्याची संधी मला मिळाली. अर्थातच ही संधी मिळताना मला जी योग्य जमीन मिळाली ती कांसे हायस्कूल अंबरनाथ, ती एक उत्तम जमीन मिळाली. त्यानंतर सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय तर काही विचारूच नका. या ठिकाणी मला आमचे प्रवीण दवणे सर जे आहेत ते मला सहकारी लाभले मराठी विषयासाठी. आणि काय विचारता सोय नाही, बागवे सर, प्रवीण दवणे सर, प्रदीप ढवळ सर, ही सगळी मंडळी, आणखी माझ्या इतर मैत्रिणी ज्या होत्या, या सगळ्यांच्या सहकार्याने खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले आणि त्यांनी पण खूप मला त्याच्यामध्ये सहकार्य केलं. म्हणजे कांसे शाळेमध्ये असताना मी फिरतं ग्रंथालय सुरू केलं होतं. मुलांनाच मी आवाहन केलं होतं की तुमच्या घरात असलेलं कुठलंही एक चांगलं वाचनीय पुस्तक शाळेमध्ये घेऊन या. आणि मग मुलं ती पुस्तकं घेऊन यायची. मला आठवतं स्टाफ रूममध्ये आमच्या अनेक शिक्षकांनी पुस्तकं आणून दिली होती माझ्या त्या फिरत्या ग्रंथालयात. आणि मग आम्ही वर्गामध्येच विद्यार्थ्यांमधूनच एक ग्रंथपाल नेमला. मग शनिवारी शाळा लवकर सुटते म्हणून शाळेत सुटल्यानंतर मग त्या दिवशी पुस्तकांची देवाणघेवाण, असं सगळं ते खूप छान आम्ही नियोजनबद्ध हे सगळं केलेलं होतं. खूप चांगला असा प्रतिसाद त्या उपक्रमाला मला मिळाला. आणि इथे आल्यानंतर तर अजून मोठे मोठे उपक्रम केले मुलांना. कारण उपयोजित मराठी आलं आणि वाङ्मयीन मराठी कमी झालं आणि उपयोजित मराठी वाढलं नंतर पुस्तक बदलल्यानंतर. मग त्यावेळेला मी दूरदर्शन केंद्रांना मुलांना भेटी म्हणून अशी सहल काढली. आकाशवाणी केंद्राला मुलांना आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर पाठ्यपुस्तकात फार सुंदर सुंदर जुन्या पाठ्यपुस्तकात कविता होत्या. ह्या कवितांची गाणी करावी असा विचार केला. आणि मग गाणी कशी करावी, मग आम्ही कॉलेजमध्ये भरपूर मुलं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सर्व विद्यार्थ्यांच्या वर्गांमध्ये फिरले. वाजवणारी मुलं आहेत, इन्स्ट्रुमेंट वाजवणारी मुलं शोधून काढली, गाणारी मुलं चांगली शोधून काढली, चाल लावणारी मुलं शोधली. अरे वा. आणि मग अशा सर्व या मुलांना एकत्र केलं आणि या कवितांना चाली लावल्या, त्यांना म्युझिक दिलं आणि सुंदर अशी रिमझिमणारे सूररंग असं त्या कॅसेटचं नाव होतं. ती पहिली कॅसेट आमच्या म्हणजे प्रवीण दवणे सरांनी पहिल्यांदा पैसे देऊन ती कॅसेट खरेदी केली आणि म्हणाले मॅडम खूप चांगला उपक्रम आहे. त्यावेळेला आमचे विषय सर प्रिन्सिपल होते. फार सुंदर असं इनॉग्रेशन फंक्शन त्यावेळेला झालेलं होतं. प्रधान साहेब, सतीश प्रधान साहेबांना फार आनंद झाला होता ह्या उपक्रमाबद्दल आणि खूप कौतुक सर्वांनी ह्या उपक्रमाचं केलं होतं.
म्हणजे कॉलेजमध्ये वेळ मिळे ना ह्या उपक्रमासाठी, कारण रोजच्या तासिका, रोजचे आपले सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं. मग मी काय केलं, ह्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या घरी घेऊन यायची. आमच्या घरी संध्याकाळच्या वेळेला तबला वाजवणं, पेटी, चाल लावणं, मग ही नको ती चाल, मग ही जास्त चांगलं, मग ही सगळी मुलं माझ्या घरी यायची आणि मग संध्याकाळी आमचं चालायचं. आणि मग सगळं आमचं झालं हे फायनल, आणि मग त्याच्यानंतर आम्ही स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं. मग आता जो पद्मजा फेणानींची मुलाखत घेतली ऋग्वेद देशपांडेनी, तो आमचा विद्यार्थी, तो कॅसेट आणि CD जी बनवली त्यावेळेला तो माझा विद्यार्थी होता आणि ह्या उपक्रमामध्ये तो सहभागी झालेला होता. त्याचा मला वाटतं BA ला असताना स्वतःची CD कॅसेट आली आणि पुस्तकही आलं. आणि त्याच्या बरोबरचे जे इतर विद्यार्थी होते हे सुद्धा खूप चांगले शिक्षक आहेत आता सुद्धा, आणि ते माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांची प्रगती मला कळवत आहेत. माझ्या उपक्रमांचं हे फलित अशा विद्यार्थ्यांच्या यशामधून मला वाटतं पाहायला मिळतं आणि ह्याच्यात मला खूप आनंद वाटतो. खूपच एक चांगला उपक्रम आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यासही झाला आणि त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळाला. खूपच छान संकल्पना आहे. मुलं सगळी नावारूपाला आली त्या उपक्रमातली सगळी मुलं आज प्रथित यश आहेत आणि यशस्वी आहेत त्यांच्या आणि याच कलाक्षेत्रामध्ये करिअर करतायत. कोणी गाण्यामध्ये करतंय, कोणी निर्मितीमध्ये आहे. सगळं तुमच्या वाचनालयाचा उपक्रम तुम्ही जो उल्लेख केला, मीही त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. त्याच शाळेतला विद्यार्थी असल्यामुळे मी ते वाचनालयाचा भाग असायचो. दर शनिवारी तो पिरियड असायचा वाचनालयाचा, मला आठवतं आहे. आणि तेव्हा ते एक पुस्तकांची एक झोळी घेऊन वर्गात विद्यार्थी एक यायचा आणि मग आम्ही पुस्तक एक्सचेंज करायचो आणि घरनं प्रत्येकाला एक एक पुस्तक आणायला सांगितलं, तेही मला आठवत आहे. त्यामुळे हे तुमचे उपक्रम म्हणजे मला ऍक्च्युअली पैसे लागत नाही, भांडवलच नाही, आणि किती चांगला उपक्रम आणि वाचनाची गोडी. आणि मग नंतर आम्ही असं केलं होतं की पुस्तक वाचल्यानंतर त्याने ना 5-5 मिनिटं प्रत्येकाने त्या पुस्तकावर बोलायचं की काय आवडलं तुला त्यातलं. हेही आमच्या वर्गात घडलेलं आहे. आणि म्हणजे तुम्ही मला डायरेक्टली शिकवायला नव्हतात, पण तरी इनडायरेक्टली तुमच्या संस्काराचा थोडासा भाग मलाही मिळाला. त्याबद्दल खरंच धन्यवाद तुम्हाला. कारण वाचनाची गोडी लागण्यामागे शाळेचा माझा नक्की हात आहे, मी आज सांगू शकतो. आणि तो उपक्रम शाळेत तुम्ही सुरू केलेला ही माझ्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे की मला ते आत्ता कळतंय. आता येऊया आपण तुम्ही इतके उपक्रम करत असतात. एक तुमचं स्वप्न तुम्ही जन्माला घातलेलं आहे, तुमचं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे. त्या कॉलेजबद्दल आपण बोलूया. उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे सुरू झालं आणि त्याची संकल्पना तुमच्या मनात कधीपासून आली, ते कॉलेज सुरू कसं केलं तुम्ही, आणि ओव्हरऑल त्याचा प्रवास कसा झाला त्याच्याबद्दल जरा सांगा. माझी आई, तिला स्वतःला खूप शिकायचं होतं, पण त्या 7 बहिणी असल्यामुळे आणि ती सगळ्यात मोठी असल्यामुळे माझ्या आजोबांनी काही तिला शिकवलं नाही आणि तिचं लग्न करून टाकलं. आणि मग तिला असं वाटलं की निदान मी नाही, म्हणजे ती त्यावेळेची SSC होती पण, आणि वडिलांनी नोकरी करू दिली नाही, पण मग तिचं ते स्वप्न होतं की माझ्या मुलींनी ते सगळं साकार करावं. आणि ती फार उद्योगी होती. खूप म्हणजे टाल्कम पावडर बनवणं असेल, घरात पेन बाम बनवणं असेल, साबण बनवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ती घरात करायची. म्हणजे अशी आमची आई होती. ती खूप सर्जनशील असं एक व्यक्तिमत्व होतं ते, आणि सतत उद्योगी. आणि तिचं असं स्वप्न होतं की माझ्या मुलींनी हे सगळं करावं, काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा. आणि कुठेतरी ते लहानपणी बीज रुजलेलं असतं, आपण नकळतपणे वाढत असतो, आपल्याला कळत नसतं. आणि मग जेव्हा मी इथे ज्ञानसाधना महाविद्यालयात थोडी सेटल झाले, यांचं शिवधर्मचं काम, लिखाणाचं काम करत होते, त्यानंतर मग असंच एक विचार आला की काहीतरी शाश्वत असं काहीतरी आपल्या हातून व्हावं की आपण गेल्यानंतरही ते शिल्लक राहावं आणि त्यातून उद्योग उभारावेत, लोकांनी, मुलांना व्यवसाय मिळावेत, नोकऱ्या मिळाव्यात, असं काहीतरी एक काम आपण करू शकू का. आणि मग विचार केला की आपण तर टेक्निकल नाही आहोत की बाबा वेगळं काही करायचं, तर मग टेक्निकल नाही तर मग काय आहे दुसरं. मग लक्षात आलं की हॉटेल मॅनेजमेंट, बिईंग अ लेडी, आपल्याला तर ते किचन थोडंसं म्हणजे माहितीतलंच आहे, तर आपण त्याच्याशी रिलेटेड गोष्ट नोकरी करता करता करू शकतो. म्हणजे फार प्रयत्न त्याच्यासाठी आपल्याला किंवा खूप जास्त अभ्यास आपल्याला त्याच्यासाठी न करता आपण ही संस्था उभी करू शकतो. आणि तो विचार माझ्या डोक्यात आला आणि मग तो साकारायला मी सुरुवात केली. आणि म्हणून मी, माझ्या आईचं नाव आहे उषा देवी, म्हणून मी तिच्या नावाने ते कॉलेज सुरू केलेलं आहे. आणि ते म्हणजे ती फार लवकर गेली, ते पाहायला ती नव्हती, परंतु मी गेल्यानंतर सुद्धा ते
तिच्या नावाची ती ओळख राहावी अशी माझी ती इच्छा त्या कॉलेजच्या रूपातून शिल्लक राहील. त्याचा मला फार आनंद आहे. म्हणजे जशी माझी 2 मुलं आहेत, किरण आणि कौस्तुभ, तसं माझं हे 3रं अपत्य आहे आणि त्याला मी तशाच पद्धतीने फुलवलं आहे आणि माझं मी सर्व तन मन धन सर्व त्याला अर्पण करून ते रोपटं असं फुलवलेलं आहे. कारण की आपण काही लँडलॉर्ड नाही आहोत, आपल्याकडे काही फार असं सेव्हिंग्स नाही आहेत किंवा कुठून काही पैसा आलेला नाही आहे. आपल्याला आहे त्या रिसोर्सेस काय आहेत, आपल्याकडे क्रिएटिव्ह माइंड आहे, विवेकवादी विचार आहे, समाजासाठी काहीतरी एक शाश्वत असं करण्याची इच्छाशक्ती आहे. पण इच्छाशक्ती असेल ना तर मार्ग सापडतो. आणि म्हणजे माझ्याकडे काहीही भांडवलालाही पैसे नसताना इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे सगळं उभं केलं. एरवी एखाद्या गृहिणीला वाटलं असतं की त्यांनी होम किचन सुरू करावं, फार फार तर एखादं रेस्टॉरंट सुरू करावं. तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज काढावं असं का वाटलं? कारण की ते होम किचन वगैरे सुरू करून काय आहे, मी तुम्हाला 1-2 जणांना जॉब देऊ शकले असते आणि मी त्याच्यात अडकून गेले असते. पण मला तसं नव्हतं करायचं. मला कंटिन्युअस प्रोसेस चालू राहायला हवी होती की दरवर्षी काहीतरी जॉबची निर्मिती. आणि तुम्ही बघा, जे 80-90% मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत त्यांचं चांगलंच होतं हो सगळीकडे करिअर. ते हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आले तरी तिथे ते टॉपला जाणार आहेत किंवा कुठेही गेले तरी त्यांच्यासाठी सगळी दारं मोकळी आहेत. पण जे सामान्य मुलं आहेत त्यांच्यासाठी काय, तेही ह्या ठिकाणी चांगलं करिअर करू शकतात. कारण की हे काय आहे की हँड्स ऑन ट्रेनिंग आहे. याच्यामध्ये असा पाठांतराचा अभ्यास नाही आहे, खूप जास्त डोकं लावायचं नाही आहे. इथे तुम्हाला मेहनत पाहिजे, करता आली पाहिजे, मेहनत पाहिजे, सचोटी पाहिजे, काही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप शिस्त असायला हवी. म्हणजे जसं आपण म्हणतो ना सोल्जर, सैनिक, तसे आम्ही हे सोल्जरच तयार करतो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. अशा पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही देतो की ते सोल्जर तयार झाले पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचा एकही विद्यार्थी 4 स्टार किंवा 3 स्टार प्रॉपर्टीमध्ये जात नाही. सगळेच्या सगळे विद्यार्थी माझे 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये जातात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 40% मार्क्स मिळवलेले सुद्धा विद्यार्थी इथे उत्तम करिअर करतात. किंबहुना 12वी नापास, 10वी नापास होऊन नंतर पास झालेले विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांचं असं काही ट्रेनिंग तयार करून घेतो की त्या विद्यार्थ्यांचं खूप करिअर शाईन होतं. म्हणजे तुम्हाला एक सांगते, माझ्या बहिणीचा मुलगा, त्याला तिने 10वी झाल्यानंतर डिप्लोमाला, आधी 11वी-12वी सायन्सला टाकलं. त्याचं तिथे काही डोकं चालेना, त्याला इंटरेस्टच येत नव्हता त्याच्यात. मग काय करायचं, तिला प्रश्न पडला. कारण सगळ्यांचा कल असतो इंजिनिअरिंगकडे. कारण आमच्या घरामध्ये सगळं असं होतं की माझी 2 मुलं इंजिनियर, माझे 2 भाऊ त्याच फील्डमध्ये, भावाची पण कंपनी आहे. म्हणजे राजेश सोलंकी तुम्हाला माहीत असेल की एक चांगला उद्योजक आहे तो. तर त्याला इंजिनिअरिंगसाठी म्हणून डिप्लोमाला टाकलं त्यांनी 10वीच्या बेसवर. जाऊ दे, 11वी-12वी जमत नाही आहे, त्याला डिप्लोमा करूया. डिप्लोमाला टाकलं, तिथेही त्याचं मन रमेना. मी ताईला म्हटलं, ताई तू ह्याला माझ्याकडे पाठव, माझ्याकडे सोपव, मी ह्याचं करिअर नीट करते. तर सगळ्यांच्या आधी भुवया उंचावल्या की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय करणार करिअर. मी म्हटलं, घरात तो ह्या गोष्टी त्याला इंटरेस्ट नाही आहे टेक्निकल गोष्टींमध्ये, पण तो घरामध्ये किचनमध्ये काम करतो. बाकी सगळ्या गोष्टी तो, तुझी केअरिंग आहे, तो लविंग आहे आणि तो कष्ट करतोय, आळशी नाही आहे. मी करते त्याचं करिअर नीट. ताईने माझ्यावर विश्वास टाकला आणि माझ्याकडे त्याला सोपवलं. आमच्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं ॲफिलेशन, 3 वर्षाची ती BScची हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग सायन्सेसची डिग्री माझ्याकडे. त्याच्यामध्ये त्याला, कारण त्याचं 12वीही नव्हतं, मग त्यावेळेला त्याला पूर्वपरीक्षा द्यायला लावली आणि ती पूर्वपरीक्षा देऊन म्हणजे एंट्रन्स झाली आणि त्याने BScला ॲडमिशन घेतलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, डिस्टिंक्शनमध्ये मुलगा BSc पास झाला. क्या बात आहे, व्हेरी गुड. त्याने अनेक ठिकाणी त्याचं चांगलं कामही केलं आणि त्याच्यानंतर त्याने रेप्युटेड कॉलेजमधून MBA केलं आणि आता तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय. आश्चर्य. म्हणजे त्याने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये BSc करून सुद्धा तो आता मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतोय. हॉटेल मॅनेजमेंटशी आता त्याचा रिलेशन नाही, पण करिअर झालं ना. बरोबर. व्यक्तिमत्व विकासाची जी बीजं आहेत ती हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्याला मिळाली आणि आज तो एकदम छान सेटल झालाय. त्याचं छान लग्न झालं, त्याला MBA झालेली छान मुलगी पण मिळाली आणि मस्त गाडी आहे, सगळं छान चाललंय. हॉटेल मॅनेजमेंट बद्दल एवढं आपण बोलतोय, एखाद्या विद्यार्थ्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन काय लागतं आणि त्याच्याकडे काय गुणवत्ता असावी लागते? आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे कोर्सेस आहेत ते म्हणजे कुकरी, बेकरी, कन्फेक्शनरी हा जो एक कोर्स आहे की 10वी नंतर मिनिमम क्वालिफिकेशन 10वी असावी लागते.
त्याच्यानंतर अजून एक कोर्स आहे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, असंच त्या कोर्सचं नावच तसं आहे. त्याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन 12वी असावी लागते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा जो कुकरी बेकरीचा जो कोर्स आहे ना त्याला एवढी मागणी आहे. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला साधारणतः 12वी झालेले विद्यार्थी जे असतात ते सगळे येतातच, पण ह्या कुकरी बेकरीच्या कोर्ससाठी तुम्हाला सांगते रिटायर्ड झालेले मोठे मोठे मॅनेजर, पोलीस इन्स्पेक्टर, अशी सगळी मंडळी, महिला, पुरुष, ज्यांचं शिकायचं राहून गेलंय, ज्यांना त्या काही गोष्टी करायच्या होत्या आणि राहून गेल्या, तेही आमच्याकडे ऍडमिशन घेतात आणि सक्सेसफुली कोर्स पूर्ण करतात. आणि माझ्या कितीतरी कॉलेजच्या मैत्रिणी आहेत की त्या म्हणतात की तुझ्याकडे नवीन काही कोर्सेस आले की आम्हाला सांग. नवीन कोर्सेस म्हणजे त्या म्हणतात आम्हाला छोटे छोटे छंद कोर्सेस, छंद वर्ग जसे चालतात ना तसे छोटेसे आम्हाला ज्या डिशेस हव्या आहेत त्याचा एक छोटा कोर्स फ्रेम करून दे. आणि मग तसं 10 दिवसाचा 8 दिवसाचा कोर्स आम्ही करतो आणि छान आनंदाने ते सगळे करतात. आणि सगळ्या कुकरी बेकरीमध्ये तर तुम्हाला सांगते सर्व इंडियन क्युझिन तर आहेत, पण शिवाय तुमचे चायनीज म्हणजे सर्व इटालियन सगळ्या प्रकारचे क्युझिन त्याच्यामध्ये शिकवले जातात. म्हणजे बेकरीचे सगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर कन्फेक्शनरी आलं, हे सगळं डेकोरेशन आलं, केकचं वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही इथे हँड्स ऑन ट्रेनिंगने शिकवतो आणि हे सगळं मुलं करतात. आमच्याकडे हे प्रत्यक्ष सगळं आणलं जातं साहित्य, म्हणजे एक जण डेमो करतोय आणि मुलं बघतायत असं नाही. मग तुमच्या युट्यूबमध्ये शिकवणं आणि ह्याच्यात काय फरक आहे? बरोबर. इथे प्रत्यक्ष मुलं मेजर करतात प्रत्येक गोष्ट, त्याच्यात किती न्यूट्रिशियन्स आहेत, ते विकताना त्याची किती अमाऊंट असली पाहिजे, त्याच्यामध्ये किती म्हणजे FSSAI फसाईचं जर लायसन घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमची न्यूट्रिशन व्हॅल्यू मोजता आली पाहिजे. हे सगळं तिथे शिकवलं जातं. तुम्हाला ते डिक्लेअर करायचे फूड पॅकेटवर. आणि आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने व्यवसाय सुरू केलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक विद्यार्थी नोकरी तर करतातच पण व्यवसायात सुद्धा अनेक विद्यार्थी छान सेटल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे समाधान आहे मला ह्या सगळ्या गोष्टींचं. म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो कदाचित घरात नाही सुरू करता येऊ शकतो, जसं तुम्ही केकचं म्हटलात फॉर एक्झाम्पल, किंवा कन्फेशनरीज बनवायचं असेल, चॉकलेट्स वेगवेगळी बनवायची असेल तर यासाठी तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली जाऊ शकते. हो हो नक्की. म्हणजे खरंच आहे, तुम्ही घरातून अगदी बिना भांडवली तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. अगदी कमी पैशामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. घरातून टेक अवे सुरू करा, तुमच्या घरातून तुम्ही केक विकायला सुरुवात करा. तुम्ही तुमची ॲडव्हर्टाईज फ्रीमध्ये करू शकता यूट्यूबच्या माध्यमातून, तुमच्या गुगलच्या माध्यमातून. आणि आत्ताची तरुण पिढी तर टेक्नोसेव्ही आहे, त्याच्यामुळे ते स्वतःचं प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने लॉन्च करू शकतील आणि व्यवसाय करू शकतात. आणि ह्या गोष्टी करता करता आणखी त्यांना दुसऱ्या गोष्टी करायच्या त्याही ते करू शकतात. म्हणजे खूप चांगला स्कोप आहे आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी तर जरूर करावा. आणि जे खूप प्लॅन करून नियोजन करून ह्या फील्डमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी तो उत्तम करिअर आहे. जेव्हा एखादा अभ्यासक्रम शिकवला जातो तेव्हा फक्त तो पर्टिक्युलर पदार्थ बनवण्या व्यतिरिक्त त्याने तो व्यवसाय म्हणून कसा सुरू करावा याचंही मार्गदर्शन दिलं जातं का? हो, तसे विषयच असतात. म्हणजे मॅनेजमेंट स्टडीज आहे, म्हणजे बरेच विषय आहेत. म्हणजे हॉटेलचे 4 भाग पडलेले असतात की रूम सर्व्हिस असते, त्याच्यानंतर तुमचं किचन आहे, बेकरी सेक्शन आहे, फ्रंट ऑफिस आहे, बुकिंग्स असतात त्या घ्यायच्या असतात, कॉलिंग बोलणं, फ्रंट ऑफिस ज्याला आपण म्हणतो ते कसं बोलायचं, कम्युनिकेशन स्किल असतं, त्याच्यानंतर मॅनेजमेंट असते, बिझनेस मॅनेजमेंट असतं त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. मी तुम्हाला जसं म्हटलं की न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला चेक करता येते. तुम्हाला तशा तुमचं प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुमच्या वहीमध्ये तुम्हाला ते सगळं लिहावं लागतं की हा पदार्थ तुम्ही बनवला त्याच्यात किती न्यूट्रिशन्स व्हॅल्यू आहेत, कॅलरीज किती आहेत, फॅट्स किती आहेत, हे सगळं मिनरल्स किती आहेत, हे सगळं तुम्ही तिथे लिहायचं असतं. म्हणजे आणि हे कठीण नाही आहे, हे सगळं मुलं सहजपणाने करतात आणि इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळं शिकवलं जातं की कुठेही मुलांना ताणतणाव येत नाही. हा अभ्यास करताना हा अभ्यास ताणतणावाचा नाही आहे, एवढं मात्र नक्की. आणि हल्ली सगळीकडे जे ताणतणाव आपण पाहतो तसं इथे नाही आहे. म्हणजे एक गमतीचा प्रश्न हा विचारायचा आहे की ते पदार्थ बनवल्यानंतर विद्यार्थ्यांना ते घरी घेऊन जायला मिळतात का? आमच्याकडे असं आहे की जे पदार्थ आम्ही बनवतो प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही ते बनवायला देतो आणि ते आम्ही विकत नाही, आम्ही ते विद्यार्थ्यांनाच खायला देतो. अच्छा.
हा, म्हणजे तुम्ही टेस्ट करा आणि तुम्ही ठरवा की लोक आता हे घेणार का, बरोबर, आणि काय कमी आहे काय जास्त आहे आणि अजून काय. फूड टेस्टिंग अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच वापरला. हो, फूड टेस्टिंग आम्ही त्यांचा भाग म्हणून, आणि आम्ही कुठेही जे काही मटेरियल आणायचं आहे विकत त्याच्यासाठी लागणारं ते कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. बेस्ट क्वालिटीचं मटेरियल आणि कुठेही कमी जास्त न करता आम्ही ते सगळं विकत घेत असतो. आमचा रोजचा प्रचंड खर्च त्याच्यावरती प्रॅक्टिकलवरती होत असतो. हा कोर्स जो हॉटेल मॅनेजमेंटचा आहे तो किती काळाचा असतो, कालावधीचा असतो? तुम्हाला मी म्हटलं की 10वी नंतर जो CBSEचा कोर्स आहे म्हणजे कुकरी बेकरी कन्फेक्शनरीचा, हा 1 वर्षाचा आहे. पार्ट टाइम कोर्स आहे. आठवड्यातून 3 दिवस येऊ शकता किंवा आठवडाभर अर्धा दिवस येऊन काम होऊ शकतं तुमचं. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी हा 12वी पास झाल्यानंतर 1 वर्षाचा कोर्स आहे. आणि जे BSc असतं म्हणजे डिग्री, म्हणजे हे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, आणि त्याच्यानंतर डिग्री 3 वर्षाची असते. आणि डिग्री तुम्ही म्हटलात की यशवंतराव विद्यापीठाकडनं डिग्री घेतली जाते. बरेच ऑप्शन्स आहेत डिग्रीला. मुंबई विद्यापीठाची असते, यशवंतरावची असते, अजून बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत त्यांची डिग्री असते. आणि डिग्री मिळाल्यानंतर त्यांना ती पहिली नोकरी मिळण्यासाठी किंवा काही ऑन जॉब ट्रेनिंगसाठी काही व्यवस्था असते का? हो, आमच्या उषादेवी कॉलेजची ही खासियत आहे की आमचा प्रत्येक विद्यार्थी 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये सिलेक्ट होतो. म्हणजे इंटरव्ह्यूला आम्ही अशा पद्धतीने इंटरव्ह्यू टेक्निक्सपासून त्यांची तयारी करून घेतो. क्या बात आहे. हो, तुमचे म्हणजे बोलण्याचे टेक्निक्स असतील, तुमचे अटायर असेल, युनिफॉर्म आणि सगळे एटिकेट्स, तुमचे बोलण्याचे मॅनर्स, सगळं भाषा, त्याच्यावरती काम करतो आणि मुलांना अशा पद्धतीने तयार करतो की मुलं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतात. आम्ही आमच्या कॉलेजकडून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणानंतर 6 महिन्याचं ट्रेनिंग आम्ही 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये आमच्याकडून आम्ही देतो. म्हणजे मुलांना आम्ही अशा पद्धतीने तयार करतो. तर काही मुलं तर आमची त्या ट्रेनिंग नंतर त्या चांगल्या ह्याच्यामध्ये लागलेली आहेत. म्हणजे मध्ये विठ्ठल कामत, जगात त्यांच्या हॉटेल्सची चेन आहे, तर त्यांचा कार्यक्रम मध्ये झाला होता. ते आले होते. इन्स्टिट्यूट एक्सपांड करण्यासाठी त्यांनी मला शब्द दिलाय की तुम्ही माझ्याकडे या, विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्या, माझ्याकडे पाठवा, मी सगळ्या मुलांची जबाबदारी घेतो म्हणून. क्या बात आहे. आणि त्यांचा कार्यक्रम ज्या वेळेला मराठी ग्रंथ संग्रहालयात झाला होता, आपले ठाणेकर सर आहेत, प्रणाली राजे आहेत, त्यांच्या माध्यमातून, तर आमची संपूर्ण टीम त्यावेळेला तिथे हजर होती. त्यांच्या सोबतचा खूप चांगली अशी संस्मरणीय अशी आठवण आमच्या मुलांसोबत. म्हणजे अशाही पद्धतीचे कार्यक्रम पण आम्ही करतो. मुलांना ह्या कार्यक्रमांना आम्ही घेऊन जातो, आमच्याकडे आम्ही चांगल्या लोकांना बोलावतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रिसॉर्ट्स असतात. आता वायनरीला व्हिजिट, म्हणजे आज आमची सगळी मुलं वायनरीला व्हिजिट करायला गेली, सुला वायनरी. अच्छा. हां, त्याच्यानंतर रिसॉर्टला, म्हणजे बॅकएंडला काम कसं चालतं, म्हणजे सगळे एन्जॉय करायला आलेले आहेत, पण तुमचं काम आता इथे त्यांची एन्जॉयमेंट बिघडणार नाही यासाठी तुम्ही काय काम करायचं आहे पाठीमागे, हे सगळं प्रत्यक्ष तिथे फील्डवर जाऊन आम्ही शिकवतो. मोठ्या आमच्या टूर असतात, अगदी भारतभरात कुठेही. परदेशात देखील आमची मुलं आहेत. त्यानंतर व्यवसायाच्या संधी म्हणाल तर क्रूजवर आमचे बरेच विद्यार्थी गेलेले आहेत, परदेशात गेलेले आहेत. शाश्वत काहीतरी होतंय ह्याचं एक समाधान मला नक्कीच याच्यातून मिळत आहे. मागच्या 10-1 वर्षात साधारणतः 500-700 विद्यार्थी तुमच्या इन्स्टिट्यूटमधून सहज तयार झाले असतील. हो. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आज त्यांचं करिअर नक्की मिळालेलं आहे, तुमच्या बोलण्यातनं स्पष्ट जाणवतं. एखादी अशी आठवण किंवा एखादा असा माइलस्टोन सांगू शकाल का ज्याचा विचार करताना उषादेवी कॉलेजबद्दल ची तुमची अशी आठवण की जी आठवताना तुम्हाला आजही फार प्राऊड फील होतं? कुठेतरी आपण गेलेलो आहे हॉटेलमध्ये आणि अचानक एखादा विद्यार्थी आपल्याला भेटतो. तर हे खूप प्लेझंट सरप्राईज असतं. कदाचित आपण ते विसरलेलो असतो, पण तो आपल्याला आठवण करून देतो की मॅडम मी तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, मी उषादेवी कॉलेजचा विद्यार्थी आहे, किंवा सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजचा विद्यार्थी असं म्हणून सुद्धा जेव्हा मुलं भेटतात, किंवा कांसई शाळा तिथले विद्यार्थी असं भेटतात, तर ते खूपच, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की खूप मोठी मुलं होतात आणि अशी अचानक रस्त्यातही भेटतात आणि अचानक पायावरती वाकून नमस्कार करतात. म्हणजे असं वाटतं की अरे आपण नाहीये तेवढे मोठे, पण ही मुलं आपल्याला एवढा रिस्पेक्ट देतात. म्हणजे खूप कमावलंय असं वाटतं. हा तुमचा विनय झाला की तुम्ही असा विचार करता की तुम्ही तेवढे मोठे नाही आहात, पण जर 10 वर्षात 500 विद्यार्थ्यांचं करिअर घडवणं,
किंवा शाळेत हे असे वेगवेगळे उपक्रम घेणं, त्यातून पूर्ण एक नवीन पिढीला मार्ग दिसतोय. शिवधर्मसारखं पुस्तक जे आज मुलांना लॉजिकली विचार करायला भाग पाडेल अशा प्रकारचं पुस्तक लिहिणं, ओव्हरऑलच जो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार जो तुम्ही पुढे नेताय, किंवा आजचा विद्यार्थी जो 10वी नापास असेल, 12वी नापास असेल, तुम्ही मगाशी म्हटलात की 80% काय कुठेही नोकरी मिळेल, पण या विद्यार्थ्यांसाठी जी तुम्ही मेहनत करताय, जे कदाचित तेवढं चांगलं करिअर त्यांच्या पुढे नाही आहे असं त्यांना वाटतंय, पण ते स्वप्न त्यांचं तुम्ही सत्यात आणता आहात, मला वाटतं एक फार मोठं काम आहे. आणि त्यासाठी उषादेवी कॉलेजचे आणि पर्यायाने तुमचे आम्ही नक्कीच आभार मानले पाहिजेत की हा एक मोठा बदल या कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही घडवत आहात. मला सांगायला आनंद वाटेल की मला स्टाफ पण खूप चांगला मिळाला. ह्या विद्यार्थ्यांना घडवणारा जो स्टाफ आहे, आमचे शेफ आहेत, सुनील शेफ आहेत, आमची बॅकएंड सांभाळणारी सगळी स्वाती आहे, हे तर आमचे मेन पिलर आहेत. आणि माझ्या कुटुंबाकडून, फॅमिलीकडून पण मला खूप सपोर्ट असतो, कारण पैसा ओतावा लागला मला इथे भरपूर, आणि रिटर्न्सची काही अपेक्षा नाही मी ठेवलेली इथे, आणि घरात तशी कल्पना दिली की मूल मोठं करतोय आपण, रिटर्नची अपेक्षा नाही आहे. तर तशा पद्धतीने ही संस्था आम्ही चालवतोय. ते म्हणजे आपल्याकडे म्हणतात की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, फळ मिळतंच कधीतरी. तर मला ही वेगवेगळी फळं आता अशी मिळायला लागली आहेत, सगळ्या प्रकारची फळं मला मिळतील ह्याची मला खात्री आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. मग या व्यवसायासाठी किंवा एकंदरच जीवनाकडे तुमचा जो दृष्टिकोन आहे, तुम्हाला आत्ताच्या पिढीला, जेव्हा नवीन पिढी जेव्हा येते ती कॉलेजात तुम्हाला भेटते, ती तुम्हाला तुमच्या हॉटेल मॅनेजमेंट व्यवसायात भेटते, या सगळ्यांना जर तुम्हाला काही मार्गदर्शन करायचं असेल, काही मेसेज द्यायचं असेल तर काय मेसेज द्याल? ही जी पिढी आहे ना, आत्ताची तरुण पिढी फार गोड आहे, सुज्ञ आहे. विवेकाने विचार करायला शिकवल्यावर नक्कीच ती विचार करते. आणि खरं म्हणजे खूप भुलभुलैयाचं जग झालंय आता, परंतु या जगामध्ये सुद्धा ह्या पिढीची सतसत विवेकबुद्धी चांगली आहे. आणि वाचन सुद्धा ही पिढी करते, फार चांगलं वाचन करतात. पण एक काही असा वर्ग आहे की जिथं हातातोंडाची मिळवणी करतानाच त्यांचं आयुष्य चाललं जातं. अशा घरातली जी मुलं आहेत त्या मुलांना मार्ग दाखवायला कोणी नाही आहे त्यांच्या घरांमध्ये. आणि तो वर्ग खूप मोठा आहे, कारण आता हे जे जागतिकीकरण आहे, खाजगीकरण किंवा उदारीकरण ज्याला आपण म्हणतो, की जे 91 सालापासून जे आलेलं आहे, त्याचे जे परिणाम आहेत ना ते आपल्याला दिसायला लागलेत आता, की खूप मोठी विभागणी झाली आहे, की दरी निर्माण झाली आहे. श्रीमंत अतिश्रीमंत होतोय. लोक ही अशी झाली आहेत की ते आपलं 9-10 तास काम करतायत, आणि वॉचमन वगैरे ती लोक बघा 12-12 तास काम करतायत. 12 तास बाहेर काम करणारा माणूस घरात मुलांना संस्कार कधी देईल, वेळ कधी देईल? बरोबर आहे. मग त्यांना वेळ देण्याची जबाबदारी कोणाची आहे? मग ही आपल्या शिक्षण संस्थांची आहे, मग ही आपल्या समाज व्यवस्थेची आहे. ती झटकून कोणीच, म्हणजे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी जर, म्हणजे मला आठवतं की माझे वडील संध्याकाळच्या वेळेला घरी आले ना की आमच्या चाळीतली सगळी मुलं लगेच खेळणं वगैरे टाकून द्यायची. लांबूनच कळलं की अरे मनीषाचे पप्पा येत आहेत, की लगेच सगळेजण हातपाय धुवून मस्त अभ्यासाला बसलेले असायचे. म्हणजे हा दरारा होता की ते येत आहेत तर येऊ दे, आमचा काय संबंध, असं टेंडन्सी नव्हती. की नाही, ते रागावतील, ते बोलतील, ते आपल्या भल्यासाठी बोलणार आहेत, याच्यामध्ये अहंकार दुखावल्याचा काही प्रश्नच नाहीये. तर असं आताही व्हावं आणि प्रत्येकाने हटकलं पाहिजे. कारण की शेवटी सर, तुम्ही जेव्हा रस्त्याने चालाल आणि जर काही ठेच लागून पडाल तर उचलायला तुमच्या घरात तुम्ही वाढवलेली जी मुलं आहेत ती नसणार आहे तुम्हाला. बरोबर आहे. ही समाजातली जी मुलं आहेत ना ती तुम्हाला तिथे उचलणार आहेत, आणि त्यांचे संस्कार जर स्वार्थी असतील तर ते तुम्हाला नाही उचलणार. जग आत्मकेंद्रित होत चाललंय आणि प्रत्येकाने स्वतःचा विचार करणं. आपण फक्त पेरत राहा, दिवे लावत राहा. दिव्याने दिवे लावण्याची जर आपली संस्कृती आहे तर ही संस्कृती, हा जो दिवा लावायचा आहे आपल्याला, हा विचारांचा असेल, हा मदतीचा असेल, हा समाज प्रबोधनाचा असेल, वैचारिक वाचन करण्याचा असेल, किंवा जो कोणी आपल्याला समोर भेटेल त्या सर्वांना आपल्याकडून जे काही देता येईल, म्हणजे देता येण्यासारखं पैसेच फक्त असतात असं नाही, विचार असतात, मार्गदर्शन असतं, दिशा दाखवणं असतं, आपलंसं करून
त्याला मदत करणं असतं वेगळ्या पद्धतीचं, एक मानसिक आधार देणं असतं. हल्ली मानसिक कमकुवतपणा पण फार वाढत चाललाय, तो आधार देणं आहे. या आधारासाठी जर सगळी पिढी उभी राहिली आणि म्हणता म्हणता ही जी 80-90% जी लोक आहेत ह्या सगळ्यांना अशा पद्धतीने जर आपण आधार दिला तर मला वाटतं पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या जी आत्ता जी समस्या जिला आपण फेस करतोय त्याच्यातून मार्ग काढायला आपल्याला वेळ लागणार नाही. क्या बात आहे मॅडम, तुमचे ओव्हरऑल विचार इतके सॉर्टेड आहेत, इतके लॉजिकल आहेत आणि तुम्ही ज्या प्रकारे येणाऱ्या समाजाचं जे सकारात्मक स्वप्न बघता आहात, मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आजकालच्या पिढीकडे बघून मला असं वाटतं की कदाचित ते नक्की पूर्ण होईल आणि ते लवकर पूर्ण होवो अशी मी प्रार्थना करतो. आणि जाता जाता मला तुम्हाला हे नक्की सांगायला आवडेल की जसं तुम्ही म्हणालात की आजची पिढी ही विचार करणारी पिढी आहे. मला खात्री आहे की या पॉडकास्टच्या माध्यमातून ही पिढी नक्की बोध घेईल, तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील आणि जर त्यांना तुमच्याशी संपर्क करावा वाटला तर तेही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि त्याबद्दल तुम्हाला एक जाता आता हेही विचारायचं आहे की जर तुम्हाला तुमच्यापर्यंत कोणा विद्यार्थ्याला पोहोचायचं असेल तर त्यांनी तुम्हाला संपर्क कसा करावा? बघा, आमचं हॉटेल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट आहे, आमची वेबसाईट आहे उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची. तर ते गुगल सर्च केलं तर त्याच्यामध्ये वेबसाईटवरती माझा नंबर आहेच, त्याच्यामुळे त्याच्यातून तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट कायमस्वरूपी माझा तिथे असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं नसेल किंवा काउन्सिलिंग हवं असेल किंवा कशाच्या संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तरी तुम्ही डायरेक्ट इथे म्हणजे माझ्याशी संपर्क साधू शकता. पुस्तक हवं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही माझा नंबर सर्व लोकांना सामायिक करू शकता आणि त्याच्यातून नक्कीच लोक माझ्याशी संपर्क साधू शकतील. जे जे शक्य आहे माझ्याकडून ती नक्की मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही एक फक्त शिक्षिका म्हणूनच नाही तर समाजाला एक आदर्श जो ठेवत आहात त्या आदर्शासाठी, त्या लॉजिकसाठी, त्या ओव्हरऑल तुमच्या कार्यासाठी तुम्हाला सलाम आहे. आपण नक्कीच तुमचे विचार पॉडकास्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूत आणि तुम्ही अशाच आम्हाला प्रेरणा देत राहाल याची मला खात्री आहे. आपण नक्की याविषयी जाता जाता मी एवढंच सांगेल की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे काही मला शक्य होईल ते मी तुमच्या कॉलेजसाठी किंवा तुमच्या या प्रयत्नांसाठी कुठे हातभार जर लागत असेल तर मीही त्यात मदत करायला तुम्हाला नक्की तयार आहे आणि तुम्ही ते हक्काने सांगू शकता. आज तुम्ही इथे आलात आणि ही इतकी चांगली मुलाखत तुम्ही आम्हाला दिली, तुम्ही आमच्याशी इतकं मोकळेपणाने बोलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपण असेच संपर्कात राहूया आणि हा जो वसा आहे ज्योतिबा फुल्यांच्या विचारांचा तो पुढे एकत्र नेऊया अशी मी कामना करतो आणि ते थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण मला या ठिकाणी बोलावलं आणि हा पॉडकास्टची संधी मला या ठिकाणी दिलीत आणि त्यामुळे मला अनेक लोकांपर्यंत पोचता येणार आहे. तर याचा आनंद अवर्णनीय आहे आणि माझ्यासाठी हा पॉडकास्टसुद्धा संस्मरणीय आहे. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. मनपूर्वक धन्यवाद. तर आत्ताच आपण भेटलो राजपूत मॅडम यांना, मनीषा राजपूत मॅडम ज्यांचं एवढं मोठं कार्य आहे. थोड्याशा 15-20 मिनटाच्या या कदाचित मुलाखतीमध्ये त्यांचं पूर्ण कार्य कव्हर करणं शक्य झालं नाही आहे, पण त्यांची जी वेबसाईट आहे जी मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही ती नक्की व्हिजिट करा. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक पण मी इथे दिलेला आहे, तुम्ही त्या क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क करू शकता. आणि हो, त्यांचं शिवधर्म हे पुस्तक जे प्रकाशित झालेलं आहे त्याच्या 3000पेक्षा जास्त कॉपीज आत्तापर्यंत संपलेल्या आहेत. त्यांचं लिखाण, त्यांचं हे पुस्तक हवं असेल तर त्यासाठीही तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अजून एका यशस्वी व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत मी मनीष पंडित तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.